आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. प्रत्येक स्त्री आपल्या सौभाग्याचं रक्षण करते. मी तेच केलं. मी बरोबर केलं ना? आई, तू देविकाशी भांडत होतीस का? नाही बाळा, मी भांडत नव्हते. मी फक्त जरा काही गोष्टी ना स्पष्ट करत होते. आई सॉरी, माझीच चूक आहे त्यात. तू नव्हती ना पूजेला, म्हणून मीच पार्टनरला म्हटली की तू थांब असं करून माझ्याजवळ. त्यामुळे तो तुझ्यासाठी औषध घेऊन येऊ शकला नाही. आई, तू त्या आईवर चिडू नकोस माझ्यामुळे. तू घाबरलीस का बाळा? सॉरी बाळा, मी नाही चिडणार. मी सॉरी म्हणेन त्यांना. सगळं काही ठीक होईल. अगं, आणि मैत्रीत भांडणं होतच असतात. उलट मैत्रिणी जितक्या भांडतात ना तितक्या त्या जवळ पण येतात. म्हणजे आई? म्हणजे बघ ना, पार्टनर आणि मी भांडलो होतो की नाही, पण तितक्याच जवळ आलो मी. भांडणाने प्रेम वाढतं आणि माणूस आपल्याच माणसांवर रागवतो की नाही. पण तू काळजी करू नको, मी सॉरी म्हणेन त्यांना. मग तर झालं. माझी गोडुली आई. बा, तुला भूक लागली असेल ना? हो तू खेळायला जा, मी खाऊ आणते तुझ्यासाठी. हो. गौरीजी, देविकाजी कुठे? देविका ताई, मला जरा काम होतं त्यांच्याकडे आणि बहुतेक त्यांना तापही आलाय. तुम्ही पाहिलं का त्यांना? नाही, त्यांना ताप नाही आलाय. त्या दुखावल्या गेल्यात. कोणामुळे? माझ्यामुळे. काय? श्वेताताईंना त्यांच्याबद्दल थोडा गैरसमज झाला होता आणि त्यामुळे माझाही गोंधळ झाला. पण मी बोलेन त्यांच्याशी, सॉरी म्हणेन त्यांना. हिने माफी मागितली की परत सगळा प्लॅन मातीत जाईल. ह्या गौरीने माफी मागायच्या आत मलाच देविकाकडे जायला हवं. मला ह्यांचं दिलेलं काहीच नको. ही साडी पण नको मला. देविका,
काय करत होतीस तू हे? देविका, अगं जे काही झालं ना ते योग्य नाही झालं. मी बघितलं ना वरतू. आर यू ओके? ठीक आहेस ना तू? कशी ठीक असेल मी? त्या गौरीने माझ्यावर संशय घेतला. हो ग, तुला वाईट वाटणं साहजिक आहे. गौरीचं काही कळतच नाही. का असा विचार केला तिने? तुझ्यावर संशय? ही बिट्टी समोर? नाही, बिट्टीला नाही कळला विषय. मी तिला बघून लगेचच विषय बदलला. हो, पण तरीही बिट्टी समोर हे बोलणं योग्य नाहीच आहे. अगं लहान आहे ती अजून. अजून तुझ्यात आणि तिच्यात फारसं बॉन्डिंगही नाहीये. बिट्टीला वाटूच शकतं ना, आपली आई गौरीची जागा घेऊ पाहते, चुकीची जागा घेतीये. हे असं नको व्हायला. गौरीने असं करायला नको होतं. आई म्हणून वावरत असते ना ती, मग तिला कळायला हवं. एका आईचा तिच्या मुलासमोर होणारा अपमान इतकी वाईट गोष्ट जगात कुठलीच नाहीये. मलाही याच त्रासाला सामोरं जावं लागलंय. माझा स्वतःचा मुलगा, ज्याला मी जन्म दिलाय, माझा सतत अपमान करत असतो. पण त्याला तो तरी काय करणार ग? त्याला लहानपणापासून हेच सांगण्यात आलं की त्याची आई खूप वाईट आहे. तुला सांगते देविका, लहानपणी मुलांना जे सांगितलं जातं ना ते कायम स्वरूपी त्यांच्या मनात राहतं. बघ ना, रुद्रला त्याच्या खऱ्या आईचं महत्वच राहिलेलं नाहीये. साधं विचारतही नाही ग तुम्हाला. पण मला नाही वाटत गौरी असं काही करेल. बिट्टीच्या मनात असं काही भरवण्याचा प्रयत्न नाही करणार ती. देविका, अगं तुला वाटतं तितके समजूतदार नाहीये गौरी. आपल्याला जे कळतं ते तिला कळेलच असं नाहीये. अगं शिकलेली नाहीये ती. तुला माहितीये ना, गौरी मेड होती आमच्याकडे. आणि एज्युकेशनच नसेल ना तर सारासार विचार कसा करता येईल तिला?